नमस्कार मित्रांनो, खोज मास्टरच्या आय एम पॉसिबल स्टुडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी रमेश चव्हाण, आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक निलेश भाऊ मानोतकर. आज आपण या स्टुडिओचं ओव्हरलुक घेणार आहोत. मेहकर शहर सारख्या या शहरात आपण आय एम पॉसिबल स्टुडिओ सुरू केला. आपल्यासोबत निलेश भाऊ. निलेश भाऊ, काय वाटतं तुम्हाला या स्टुडिओची कन्सेप्ट कशी वाटली? स्टुडिओची कन्सेप्ट खूप चांगली वाटली. मेहकर शहरामध्ये अभिनव उपक्रम बंद चालू केला. म्हणजे मेहकर शहरामध्ये सुविधा नाही आहे. पॉडकास्ट असेल, त्याच्यानंतर अत्याधुनिक फोटोग्राफी असेल, पत्रकार परिषद असेल, यासाठी हॉल, लग्न समारंभ, या सगळ्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या जे मेहकर शहरामध्ये नाही, ते दादाने युनिक एक आयडिया कल्पना सुचून ते सुरू केलं. ते चांगलं वाटतं. आपण स्टुडिओच्या एंट्रन्समध्ये येऊया. आपण पाहू शकता, हा आमचा एंट्रन्स, हे वर्किंग स्टेशन, हे आमचे या स्टुडिओचे प्रोप्रायटर प्रताप चव्हाण, आदरणीय अभिसर हाय. त्यानंतर हे आमचे रिहान सर आणि या स्टुडिओसोबत मार्गदर्शक आणि सर्व प्रकारचे ज्या मुलांना एक दिशा देणारे आमचे निलेश भाऊ. तर आपण आपल्या स्टुडिओच्या एका फ्रेमकडे वाटचाल करूया, जिथे की आपण पॉडकास्टचा सेटअप लावलेला आहे. त्यानंतर हे तुम्ही आमचं डेली वर्किंगचं बघू शकता. एक डेली वर्किंगचं रुटीन काय असेल, एक वेगळ्या कन्सेप्ट, एक वेगळा थीम आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. पॉडकास्ट स्टुडिओबाबत आपण थोडी चर्चा करूया. ही संकल्पनाच मुळात काहीतरी वेगळी आहे आणि ही संकल्पना घेऊन आपण आले आहोत. सर्वप्रथम या पॉडकास्ट शोसाठी आजचे यजमान निलेश भाऊ मानोतकर यांना सर्व मेहकर शहर नव्हे तर अख्खा जिल्हा ओळखतं. आणि जिल्हा ओळखत असताना एक कर्तृत्ववान युवक, अतिशय संघर्षशील परिस्थितीमधून त्यांनी एक स्वतःचं वलय, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक अशा त्रिसूत्री वलय त्यांनी तयार केलेलं आहे. आणि चांगल्या पद्धतीची एक आयडेंटिटी, ज्याला ब्रँड म्हणता येईल, त्यांनी स्वतःचा निर्माण केला आहे. हे आज आपल्यासोबत निलेश भाऊ मानोतकर आपल्या पॉडकास्टच्या स्टुडिओमध्ये आहे. सर्वप्रथम निलेश भाऊ, आपलं स्वागत. मेहकरच्या आय एम पॉसिबल स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. मला स्टुडिओ एक अतिशय कमी वयात एक चांगल्या प्रकारचं राजकीय वलय तुम्ही तयार केलं, याबद्दल तुम्ही काय सांगा? राजकीय वलय म्हणजे ज्यावेळेस राजकारण यायचं होतं त्यावेळेस विचार कधी केला होता राजकारण यायचं. मला पहिल्यांदा सिव्हिल सर्व्हिस खूप आवडतात. मी सिव्हिल सर्व्हिसची तयारी करतो. पण ज्यावेळेस मला इलेक्शनचे त्यावेळेस मला समजलं की एक चेहरा पाहिजे. वार्डातील लोकांच्या डिमांड झाल्या. लोक बोलत होते त्यावेळेस मी समजा वेळेस चूक आहे. माझ्या वर्षांनी मला समोर केला. त्याच्यानंतर पण मी राजकारणात उतरलो. त्याच्यानंतर इलेक्शन लढवलं आणि निवडून आलो. नगरसेवक म्हणून 5 वर्ष जी कार्यपद्धती राहिली, त्यामध्ये जनसामान्याचे अनुभव कसे वाटले? काही चांगले आहे, काही वाईट पण. खूप सारे चांगले म्हणजे खूप सारे वाईट पण आहे. चांगले पण आहे, वाईट पण आहे. त्याच्यामध्ये लोक राजकीय लोकांशी होतात, तुम्ही 100 चांगले कामं करा, एखादं वाईट काम केलं लोक 100 कामं विचारतात, एखादं वाईट काम होत असेल. अर्थातच वाईट काम तर कोणी जाणून बुजून करत नाही, परंतु आपल्या देशाची एक हे झालेली आहे पॉलिसी की तुम्ही कुठलंही चांगले कामं करा, त्याला रिमार्क मिळणार नाही, पण तो वाईट कामाला लागलेच नोटीस करून त्याची रिमार्क देतात. ते आहे, ते लोकांचं कर्तव्यच आहे. लोकांनी वाईट कामात बोलायला पाहिजे, पण जे चांगलं काम आहे तर त्याबद्दल मी लोकांनी थोडंफार सराहना केली, लोकांनी प्रशंसा केली, थोडं धैर्य भेटते, माणसाला बूस्टिंग मिळतं आणि थोडं नवल वाटतं की नाही, आपल्या पाठीशी कोणीतरी आहे. एक कौतुक थाप असते माणसाला, मग पूर्ण जोमात टाकून काम करते. मी अनेक वेळा तुम्हाला ग्राउंडवर सुद्धा फिजिकल प्रॅक्टिस करताना पाहिलं, लायब्ररीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास करताना पाहिलं. MPSCचं UPSCचं म्हणजे जे स्पर्धा परीक्षा आहे त्यांचं क्रेज आहे तुमच्या डोक्यामध्ये. तर तयारी करत असताना आपल्या मेहकरसारख्या शहरामध्ये कुठल्या गोष्टीची अशी अभाव वाटतो? तसं पाहायला गेलं तर मेहकर शहरामध्ये खूप साऱ्या गोष्टीचा अभाव आहे. इथं खूप मोठं स्टडी सेंटर नाही आहे. एक लायब्ररी आहे, पण प्रायव्हेट आहे. शासनाच्या लायब्ररी नाही आहे. शासनाच्या लायब्ररी पाहिजे. शासनाची लायब्ररी जरी असेल तर त्याच्यामध्ये मुलांना नामांकित जे आहे प्रकाशन, समजा युनिक अकॅडमी असेल, चाणक्य असेल,
बाळासाहेब शिंदेची अकॅडमी असेल, या मोठमोठ्या अकॅडमीची पुस्तकं मुलांना अवेलेबल करत नाही. ते पुस्तक अवेलेबल होतच नाही. तिकडे काय होते, आपण समजा शासकीय लायब्ररी जरी झाल्या तर साधे जे कोणीच पुस्तके वापरत नाही ते पुस्तक यांना वापरायला भेटतात. आउटडेटेड झालेलं पुस्तक. आउटडेटेड पुस्तक तेच. अच्छा. ते पुस्तक मुलांना वापरायला भेटतात. मग मुलाचं मानसिकता बिघडते की आपण एवढा अभ्यास करायचा, पुस्तकं चांगलं नाहीये. एक तर मुलांना पहिले आर्थिक टंचाई खूप सारी असते, कारण की मी त्या फेसबुक गेलो स्पर्धा परीक्षेला, एक घरचं टेन्शन, बाहेरचं टेन्शन, पूर्ण करिअरचं टेन्शन, तर त्या ह्याच्यामध्ये तो मुलगा झगडत असतो. त्याच्यामध्ये त्याला त्या सुविधा नाही मिळाल्या असं तो स्वतः करत पण असेल, मान्य करतो, पण ज्या शासकीय सुविधा मिळायला पाहिजे, जितका निधी शासन देते त्याचा पुरेपूर वापर होत नाही, युटिलाइज होत नाही तो. त्याच्यामुळे त्याला मानसिकतेला हे होते, ताण पडतो. म्हणजे कुठेतरी त्याला मानसिक तणाव येतो, कोंडी होते. आणि ज्या पद्धतीचं आपल्याकडच्या ज्या अभ्यासिका असतील किंवा ग्राउंड्स असतील फिजिकल प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी, ग्राउंड खूपच तुम्ही तर तुम्ही तर खूप सारा ग्राउंड गेला आमच्यासोबत. तुम्ही आमच्या न्यूज पण लावलेल्या आहे खूप साऱ्या ग्राउंड बद्दलच्या. तुम्ही आम्ही कलेक्टर ऑफिस त्यावेळेस, आणि तुमच्याच पेपर सर्वात आधी आमचा मुद्दा उचलला होता ग्राउंडचा. आपलं ग्राउंड म्हणजे चिखल तुडवत पळायचं एक यंत्रणा. म्हणजे मला तरी वाटेल की महाराष्ट्रात ग्रामीण भागात सुद्धा आपल्यापेक्षा चांगल्या सुविधा असतील असं मी एकरचं क्रीडा संकुलची दुविधा आहे. आता पण संध्याकाळी आपण गेलो, समजा 7-8 वाजता अंधार पडते, त्यावेळेस गेलो तर काही काही जे मद्यप्रेमी आहे तिथं मद्य घेऊन बसतात, दारू घेऊन बसतात, दारू घेऊन बसतात, त्याच्या बॉटला त्या तिथं पडलेल्या असतात तिथंच पिणार, तिथंच फेकतात. म्हणजे क्रीडा संकुल हा क्रीडा प्रेमीचा नव्हे तर मद्यप्रेमीचा अड्डा झालेला आहे. आणि मागच्या खूप साऱ्या, म्हणजे आता बोलायला पाहिजे, मागच्या खूप साऱ्या याच्यामध्ये भरपूर निधी आलेली, बरोबर. निधी युटिलाइज केलेला असं मला प्रांजळ मत वाटतं. काय हे आपल्या देशाचं दुर्दैव असं आहे की कुठल्याही जो डिपार्टमेंट आहे त्याचं जर का हेड ऑफ, ज्याला मिनिस्ट्री म्हणता येईल, तो जर त्या खेळात किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये जर पारंगत असला तर निश्चित त्याला त्या गोष्टीची चिंता किंवा कदर असते, असं म्हणायला वावगं ठरणार नाही. मुलांनी खूप वेळा वारंवार प्रश्न उपस्थित केले. माझे आमदार, सध्याचे आमदार, यांना सुद्धा मुलांनी साकडं घातलेलं आहे. बघू आता काय होते. आहे सुरू काम. मला वाटते काहीतरी कंपाऊंड वॉलचे वगैरे कामं सतत सुरू राहतात. म्हणजे आउटडोअर डेकोरेटिंग. मला तर वाटतं मुलांना कंपाऊंड वॉलपेक्षा अगर मुलांना ट्रॅक बनवून दिला असता तर खूप फायदा झाला, खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता जी स्पर्धा परीक्षा आधी सांगितलं मी, स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आर्थिक टंचाईला खूप सामोरं येतात, कारण की काम करत नाही. 18 कोणी 12, 16, 18 घंटे अभ्यास करतात. तर ते अभ्यास करून काम करायचं म्हणल्यावर तो होतच नाही. मग त्याची आर्थिक टंचाई असल्यामुळं जर तेच शासनाने जिम चालू केला, त्याला काहीतरी समजा तुम्ही घ्या पाहिजे, 100-200 रुपये नाही घ्या, पण हे करू नका ना मुलांना. का तिथं मुलं आले, त्यांना ग्राउंड केल्यानंतर जिम मारलं, तिथं पाण्याची सुविधा नाही, तिथं टॉयलेट बाथरूम नाही, किंवा टॉयलेट बाथरूम जरी असेल फक्त मुलीच जातात, मुली यायला सगळं प्रॉब्लेम, कारण की मुलांचं जरी बाथरूम आहे पण मुलींचं काहीच नाही. सरकार एकीकडे सांगते शौचालयावर कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च झाला, इथे प्रशासकीय बिल्डिंग मध्येच शौचालय नाही आहेत. मुलाचं साहजिक, मुलं कुठं उभं राहतात, मुलींनी काय करायचं. बरोबर आहे. मग त्यामुळेच आपल्या क्रीडा संकुलावर मुली नगण्य दिसतात, महिला नगण्य दिसतात, आढळून येत असतात. आपण आपले पंतप्रधान म्हणतात, आपल्या सरकारमध्ये वुमन एम्पॉवरमेंट करा, महिला सशक्तीकरण. कसं होणार? आपल्या क्रीडा संकुलावरच नाही, मेहकर शहरात सुद्धा अशीच परिस्थिती आहे. खूप सारे महिलांसाठी शौचालयाची अजिबात सुविधा कुठेही नाही. आपल्या पोलीस स्टेशनमध्ये शौचालय आहे, तिथं महिलांसाठी बोर्ड पण आहे, पण तो माणूस काय करतो माहितीये का, ती त्याचा दरवाजा लावून ठेवतो, जो लॉक पण लावून ठेवतो. जोपर्यंत एखादी महिला, तो इथे बसला असतो, म्हणजे तिथे लोक टॉयलेट जातात, तो तिथं पैसे घेतो 10 रुपये, तिथे बसले असतो तो माणूस. मग जेव्हा एखादी महिला डेअरिंग करते, सगळ्या महिला करत, बरोबर आहे, एखादी महिला डेअरिंग करते ना, भैया तर आता गुजराती भैया येतो भैया लेडीज का बाथरूम, तर तो त्यावेळेस तू चाबी देतो, मग ती बाई लॉक होणार, तो आधी बाथरूम. हा, 24/7 जर उघडं असलं तर महिलांना जर लघुशंका आली, मला ते कळत नाही की जरा तुम्हाला मान्य करू, तुम्हाला महिला आहे ना, मग तुम्ही टॉयलेटचं बंद करा आणि तुम्ही महिलांना बाथरूम जाऊ द्या. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट बंद ठेवा लागले ना, महिलांना जायचं कुठे. त्यांच्या मनाला, म्हणजे ज्याला म्हणतात आबरूला डिवचल्या जाण्यासारखा हा प्रकार आहे. पण संवेदनाहीन लोक आहेत, नाही संवेदनाहीन लोक आहेत. म्हणजे तुम्ही अगर समजा आपली आई बहीण बाहेर गावी गेली, त्यांना खूपच एकदम एक्स्ट्रीम लेवलला बाथरूम लागलं, काय करायचं मग त्यावेळेस. मेहकरमध्ये जवळपास लोणार फाट्यापासून तर इकडे खंडाळ्यापर्यंत
मॅक्स एक बाथरूम आहे ते 2 नंबर शाळेजवळ, बस तिथं बरोबर आहे, आणि ते सुद्धा लॉक असतं. मागे म्हणजे नंतर जर काय का डेडली वॉशरूमचा प्रॉब्लेम आला मग तर त्यावेळेस काय करायचं? काय करणार महिला? म्हणजे आपल्या मेहकरमध्ये अशा प्रकारचे भयंकर, अति भयंकर, म्हणजे कोट्यावधी लाखो रुपये खर्च करून सुद्धा आजच्या परिस्थितीला असे खूप मोठमोठे प्रॉब्लेम आहेत. आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम असताना मेहकर शहरात सुजलाम सुफलाम करण्याची अपेक्षा. त्याच्यात एक शोकांतिकाची गोष्ट काय माहिती आहे का? त्यांनी आय लव्ह मेकरचे लावून आय लव्ह आय मेकर, लव्ह मेहकर. त्याच्या बाजूला खूप मोठा खड्डा केला त्यांनी क्या पाणी जाण्यासाठी. बात, पाणी ड्रेनेजसाठी. जिथं जिथं आय लव्ह मेकर, तिथं लोकांना सेल्फी काढायला पाहिजे, तिथं खूप मोठा खड्डा आहे, त्याच्यामध्ये अख्खं ते येणारं पाणी गिनी ते घाण पाणी सगळं ते जमा होते, आणि ते त्याने ते बोर्ड लावलेलं आय लव्ह. आय लव्ह मेहकर म्हणजे मेहकरचा सेल्फी काढायची का हसायचं तेच कळत नाहीये. नाही, बरोबर आहे ते. त्यांची जी थीम आहे ना, त्याला साजेस आहे. म्हणतात ना, एखाद्या गोऱ्या गोमट्या माणसाला किंवा महिलेला दृष्ट लागू नये म्हणून एक काळा टीका लावला जातो. तशा प्रकारचा आपल्या मेहकर शहराला कुठंतरी दृष्ट लागू नये, आय लव्ह मेहकर म्हणताना दृष्ट लागू नये, आमचं मेहकरचं रिअलिटी त्या खड्ड्यात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ती कळत पण नाही की बुवा तुमचा, आपण आम्ही नगर प्रशासनामध्ये का नगरसेवक होतो, गोष्ट कळत नाही की मग हे सगळं यांना त्या गोष्टी म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदत काय अर्थ? तुम्हाला कोण प्रशासकीय अधिकारी आहे, तुम्ही मोठमोठे परीक्षा देऊन पास होऊन इथपर्यंत पोहोचलेले आहे, तुम्ही गरिबाचे झळा सुचलेले आहे, तुम्ही इन्व्हायरमेंट बाकीचं पाहिलेलं आहे, तुम्ही याच्या आधी कुठं आधी काम करून आलेले आहे. बरोबर आहे. मग मला एक कळतंय, पावसाळ्याच्या आधी तुम्ही ते नियोजन काम करू शकता. आता समजा पाणी वाढणार आहे, नालीच्या वर पाणी जाणार आहे, कोणाच्या घरात पाणी घुसणार आहे, हा, तुम्ही पाहिलं का आता जस्ट मला वाटते मागच्या आठवड्यात आमदार सिद्धार्थ खरात साहेब असतील किंवा समजा नगर परिषदेचे सीओ असतील, सर्व टीम अतिशय घाण निरड्या पाण्यामध्ये अक्षरशः फिरत होते. म्हणजे वेळेच्या पूर्वी, जसं की तुम्ही बोलले त्यामुळे हा मुद्दा आठवला, की वेळेच्या पूर्वी जर यांनी वॉटर ड्रेनेजचं जर का सिस्टम जर का क्रॉस चेक केलं असतं तर अशी परिस्थिती पण निर्माण आता असते. तिथे मग त्या दिवशी आमदार साहेब फुटले, उपाययोजना काय केली अजून जनतेला माहित नाही. काय नाही, जीसीबीनं फक्त ओरबडलं, रस्ते खोदले, ड्रेनेजसाठी फक्त तो ठिकठिकाणी खोदून ठेवलं, जैसे ते. मेहकर नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस आम्ही नगरसेवक होतो त्यावेळेस आम्हाला पण लोक हेच प्रश्न विचारायचे. ज्यावेळेस नगराध्यक्ष कासंबे होते, आम्ही 7व्या-8व्या दिवशी नळ द्यायचो, पाणी द्यायचो लोकांना. स्वच्छता शक्यतो जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करत होतो, कारण की त्यावेळेस तो वचक असायचं. आता काहीच नाही, प्रशासक आहे. प्रशासन आहे. आता ते मुख्य अधिकारी साहेब, त्यांना निवेदन द्या, काय द्या, ते हो बोलतात, बाकी मग त्याचा आउटपुट काय निघतच नाही. मनमानी कारभार झालेला आहे अतिशय. एक 3-4 लोक त्यांचे लीडर आहेत, त्यांना फेस करतात समोर. त्यातला आणि एक गावात महत्त्वाचा मुद्दा असा, आता कंत्राटी मुलं आहे, नगरपालिकेच्या कामावर कंत्राटी मुलं आहे, जे घंटागाडी कचरा गाडीवर कंत्राटी मुलं आहे, त्या कंत्राटी मुलांना काय ते अमाऊंट भेटत पीसीबी, ती अमाऊंट महिन्यावर भेटत ती सुद्धा मिळत नाही. मिळतच नाही. कारण की मला सांगा, ती हिंदीमध्ये कहावत आहे, कमाएंगे दिन को तो खाएंगे शाम. काय शाम. आता यांना तटपुंजी काय ते 9,000 पेमेंट भेटत, 200-300 रुपये रोज झाला पूर्ण ते ड्रेनेज मधलं कशातलं काय काय, आणि त्यांना तुम्ही बघा कुठलीही सेफ्टी कसला हा, काही कचरा काही- उचलतील, काही करतील, घाण कचरा एकदम. त्यांना तुम्ही सेफ्टी ग्लोव्ह नाहीये, त्यांना सेफ्टी बूट मास्क नाहीये. त्यांना मास्क नाहीये, त्यांना हात धुण्यासाठी साबण, डेटॉल वगैरे काहीच नाही. फर्स्ट किट म्हणजे ते आपण जे म्हणतो ना की बुवा तुम्हाला काहीतरी झालं, फर्स्ट किट, फर्स्ट एड किट फर्स्ट एड काय नाही त्याच्याकडे. ते सुद्धा नाही. ते सुद्धा नाही. आणि सेफ्टीचे जे आयटम असतात ते सुद्धा नाही, साध्या ग्लव्स पासून. आता आपण अनेक वेळा पाहतो की रस्त्यावर नाल्या वगैरे काढणं सुरू असताना, साफसफाई सुरू असताना त्यांच्या हातामध्ये काही नसतं, त्यांच्या नाकाला सुद्धा एखादं मास्क नसतं. म्हणजे जनावरासारखी परिस्थिती त्या साध्या गोरगरीब लोकांचं, जे मोलमजुरी करतात बाहेरून असो किंवा मेहकर शहरातले असो, त्यांची परिस्थिती, दयनीय परिस्थिती मेहकर शहरामध्ये निर्माण झाली. 3 महिने पेमेंट नाही, त्यांनी करायचं काय? 3-3 महिने त्यांना मानधन सुद्धा मिळत नाही. म्हणजे कंत्राट बेसवर असले हे तरी समजा अधिकाऱ्यांना तिथे पेमेंट द्यायचं, त्यातलं कसं करायचं? कामबंद आंदोलन करतील. नाही, ते पण करू देत नाही. समजा एखाद्याला काम बंद आंदोलन केलं समजा, तर हे काय करतात, काम बंद तुम्ही बंद केलं, मग त्यांना काढून टाकतात. अच्छा, म्हणजे हिटलरशाही. एक्सक्यूज तुम्हाला काहीच नाहीये, काहीच एक्सक्यूज काहीच एक्सक्यूज नाही तुम्हाला, डायरेक्ट तुम्ही काढून टाका. इव्हन मला तरी वाटतं की नगरपालिकेमध्ये तो जो कंत्राटदार आहे त्याचा हे पण नाही, ठेकेदार म्हणजे सुपरवायझर असतो, तो पण नाही. तो पण नाही. मग काम कोणाच्या भरोसा चालू आहे, काम कोण बघायला लागलं? अशी भीषण परिस्थिती मेहकर हे शहरात. हे हे नगरपालिका पैसा समजत नाही. तिथे जो आरोग्य विभागामध्ये काम करतात तेच लोक हँडल करतात का ते लोक काही घेतात काय, मेळ काय मग याचं कळतच नाहीये.
सगळा गोडबलंगाल आपल्या मेहकर नगर परिषद मध्ये सुरू आहे. चालूच आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल मागच्या काळात काही दिवसापूर्वी मेहकर नगर परिषद मध्ये अचानक सकाळी 5ला आग लागते. सर्व प्रशासकीय दस्तावेज जळून खाक होतात. त्याच्यानंतर 7 वाजता वॉचमॅन येतो. त्याच्यानंतर सगळी टीम अचानक ऍक्टिव्ह होते आणि मग काय होतं, एकदम काय त्याला म्हणतात नाट्यमय घटना. आणि त्यावेळेस मला तरी वाटते नगरपालिकेमध्ये फ्लोरिंगचं काम चालू होतं आणि सिलिंगचं काम चालू सिलिंगचं होतं. काम सुरू होतं. मग त्यावेळेस मग सिलिंगचं काम चालू असताना बाहेरची सिलिंग चालू आहे आणि आतलं रूम जळाली. थोडं वाटतं. म्हणजे मला एक सांगा, त्याच दिवशी बिफोर इव्हिनिंग लगेच मोठा अग्निशमन फायर ब्रिगेडची गाडी सोलापूरला रिप्लेसमेंटसाठी किंवा कामासाठी तांत्रिक अडचणीसाठी पाठवलं जाते. ठीक आहे, ती गेली साहजिक आहे, पण 2 छोट्या मोटर व्हेकल आहेत ना, वेगवेगळी त्याचं काय झालं? मुख्यमंत्री त्यावेळेस शिंदे साहेब होते, आमदार इथं रायपूर त्यांनी दिले होते. हा, आमदार निधीतून त्या छोट्या ज्या व्हेकल होत्या फायर ब्रिगेडच्या त्या सुद्धा गायब होत्या. काय आणि म्हणजे एक अतिशय नाट्यमय घटना, जसं की SDM कार्यालय मागच्या काही वर्षापूर्वी जळालं किंवा जाळलं लोक म्हणतात. त्यामध्ये आग एवढी मोठी होती की मग त्यात दोघांची बी अग्निशमन बोलवलं, चिखलीचं बोलवलं. मग आग होती केवढी मोठी ते पण नाही कळलं. आणि आग विझवताना असे शर्थीचे प्रयत्न दाखवण्यात आले. म्हणजे आता आज एखाद्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन, आपण आज या स्टुडिओचं जर का आपण कन्स्ट्रक्शन केलं किंवा याचं फर्निश केलं, तर आपल्याला फायर प्रोटेक्शन पहिले लक्षात घ्यायला पाहिजे. सर्वात पहिले कोणते बी आपण कार्यालयाचं ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस बिल्डिंगचं फिटनेस सर्टिफिकेट, त्याच्यानंतर अग्निशमनचा असो, त्याच्यानंतर NOC वगैरे. NOC ते तुम्हाला घ्यावेच लागतं. नाही, तुम्ही मेहकर नगर परिषद मध्ये एक दुविधा पाहिली का? तिथे छोटे छोटे वॉटर फिल्टरचे प्लांट लावलेले आहेत. आपल्या मेहकर नगरपालिकेत सुद्धा त्या प्रशासकीय इमारतीत सुद्धा वॉशरूम लॉक केलेले असतात. हो, लोक केले. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना लघुशंका वगैरे काही जर वॉशरूमचा प्रॉब्लेम आला तर त्यांनी करायचं काय? एवढी कोट्यावधी रुपयाची बिल्डिंग पाहिली तुम्ही, तिकडे तिकडे वायर लटकलेली आहे. म्हणजे अक्षरशः शिवसाहेब वरते बसतात मस्त आणि खाली सगळा भोंगळ कारभार सुरू आहे. काय काय वाटते? म्हणजे एक जोक जोक तर वाटतेच. मग आता इतके दिवस यांनी मग मला तेच म्हणायचं की बुवा, त्यांनी ज्या ठेकेदारांना काम दिलं, एक तर मग ते काम बरोबर करत नसेल, नाही तर मग यांचं काही ताळमेळ असेल. अगर समजा मी अधिकारी आहे आणि मी माझं कामावर वाच नसेल, मग काहीतरी त्याच्यामध्ये तिथे पाण्याची सुविधा नाही, वॉशरूमची सुविधा नाही. ते कर्मचारी येणाऱ्या जाण्यात दिवसभरात शेकडो नागरिक येतात जातात, त्यांच्या सुद्धा ह्याच प्रॉब्लेम आहे. प्रत्येक व्यक्ती सांगते, साहेब बघाव इथे वॉशरूम नाही आहे, पाणी नाही प्यायला. मग ही एवढी मोठी कोट्यावधी रुपयाची निधी खर्च करून हा वास्तू उभारला कशासाठी? ह्या वास्तू मला तर वाटतं लोकांनी जो नगरपालिका वास्तू उभारलेला आहे तो लोकांच्या सेवेसाठी असायला पाहिजे. प्रांजळ मत. पण तिथे अशा सुविधा तुम्ही सांगत आहे, आम्ही तर दिसतोय काय आता नगरपालिकेमध्ये आम्ही शक्यतो फोन करतो, कारण की जास्त करून नगरसेवक तिथे आता 4 वगैरे बॉडी डिझॉल्व झाली. माझ्या डोक्यामध्ये एक बिझनेस थीम आहे. जसं ताजला तिकीट आहे ना बघायला, तसं आपल्या मेहकर नगर परिषदला जर तिकीट लावलं तर किमान त्या शौचालयासाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी निधी तरी उभारला राहील. होईल हा, नागरिकांना टॅक्स पेड करायला जायचं तर व्हिजिट फी लावायला पाहिजे, किंवा तुम्हाला इथे यायचं तर गेटचं एंट्रन्स जे आहे ते 50 रुपये तुम्हाला लागेल. काय वाटते तुम्हाला? असं केलं पाहिजे. तेवढे त्यांनी मग ते सुशोभित करायला तर असं हा, मग ऍक्च्युअल फंड जर का युटिलाइज होत नाही, तशा पद्धतीचं काम होत नाही. प्राईम स्टेजवर तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट असते, लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या पाणी, पिण्याचे पाणी आणि त्यांच्यासाठी वॉशरूम महत्वाचं आहे. प्राईम स्टेजला तुम्हाला कुठेतरी एक पर्यायी व्यवस्था तरी करायला पाहिजे. नगरपालिकेनं एक तर पाण्याची सुविधा करायला पाहिजे, दुसरं टॉयलेट बाथरूम. त्याच्यानंतर नगरपालिकेनं माहिती अधिकाराचा तक्ता जो असतो तो लावला तो पाहिजे. वेगळा लावायला पाहिजे. त्याच्यानंतर मानवी हक्काचा तक्ता तो लावला पाहिजे. मानवी हक्कामध्ये आमचे काय अधिकार आहेत, त्याचा सुद्धा एक तक्ता लावला पाहिजे. तो लावला जातो. कुठंच काय दिसत नाही. माहिती अधिकाराचा अधिकार कोण नगरपालिकेत ते पण दिसतात येतं. उलट अर्ज घेऊन दिले तर काय कोणाला राहत. ह्या गोष्टी काय घडतात तिथे. कोणत्या पण अधिकाराला कुठल्याही प्रशासकीय कार्यालयात ह्या 2 तक्ते असायला आवश्यक आहे. एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या पण कार्यालयात गेल्यानंतर आपण समजा एखाद्या टेबलवर चालतो, तुम्ही समजा माझ्या टेबलवर लागले, मी नगरसेवक निलेश माधवराव नाव, तर ते तिथे तुमची पाठी पाहिजे. बरोबर आहे. तेच तिथे. अगर समजा मला काम आहे तुमच्याकडे काम असेल, समजा पाण्यासंबंधी काय संबंधी, मग लोकांना विचारणं पडते कुठे ऑफिस आहे. मग तिथे गेल्यानंतर साहेबाचं नाव विचारणं पडते. म्हणजे एवढं ते दिशाभूल. म्हणजे अर्धा तास त्या बिचाऱ्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये जातो नागरिक. एखादा माणूस जो आता आपण एज्युकेटेड, जो अनएज्युकेटेड आहे, आता आपले जास्त लोक एज्युकेटेड नाही, 10वी बरोबर आहे. समजा ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपण दोघे बसलेलो आहे, पाण्याची कंप्लेंट करायची, हे साहेब हे साहेब
काय समजलं? नाही, वार्डात फिरणारा वसुलीवाला वेगळा आणि तिथे टेबलवर बसणारा वेगळा. नाही नाही, माझं म्हणणं काय आहे, किंवा समजा आपण बसलेलं आहे दोघं, एखादा कोणी आला थर्ड पर्सन आणि तो म्हणाला पाण्याची कंप्लेंट करायची, आणि समजा आपलं मन हे करायचं म्हणजे हे साहेब, तुम्ही माझं म्हणणं हे साहेब, मग माझं म्हणणं पैसे मी तिथे आणि इथे बघायचं, पाठी लावणं त्यांची. बरोबर आहे. म्हणजे लोकांना प्रोफेशनली तिथं जाता येईल आणि त्यांच्या काय तक्रारी आहे त्याचं निरसन करता येईल. हा. आणि समजा कोणी अनपड असतीलच तर नगरपालिकेचे चपराशी कर्मचारी त्यांना सांगायचं की त्यांना हे साहेब, सांगा. बरोबर आहे. म्हणजे नागरिकांच्या सुविधेसाठी कुठल्याही प्रकारच्या ज्या तांत्रिक अडचणी असतील किंवा नागरिकांना काउन्सिलिंग करायचं असेल तर तिथे पर्यायी सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिली पाहिजे. जे अनएज्युकेटेड म्हणजे अशिक्षित नागरिक आहेत, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, किंवा महिला आहेत, पुरुष आहेत, किंवा प्रौढ आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा या गोष्टी संभ्रमाच्या ठरतात. आणि अशा वेळेस तुम्ही निश्चितच अशा प्रकारचा एक चांगला उपक्रम राबवला पाहिजे आणि तो प्रशासकीय सेवेत म्हणजे प्रशासकीय यंत्रणेत कंपल्सरी आहे. असं असताना सुद्धा आपल्या मेहकर नगर परिषद असो, तहसील असो, पोलीस स्टेशन असो, कुठलंही कार्यालय जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे जे बोर्ड असतात, नोटीस बोर्ड ज्याला म्हणता येईल, ते लावलेले आढळून येत नाहीत. आपण बऱ्याचपैकी चर्चा केली. आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया. आज मेहकरमध्ये आय एम पॉसिबल नावाचा स्टुडिओ खोज मास्टरने 2 जून रोजी कार्यरत म्हणजे याचा शुभारंभ केला. सन्माननीय मंत्री महोदय प्रतापराव जाधव आणि विद्यमान आमदार सिद्धार्थजी खरात साहेब त्यांच्या हस्ते या एक वेगळ्या संकल्पनेचं लोकार्पण सोहळा झाला. काय वाटते तुम्हाला, मेहकर शहरातील नागरिकांनी याचा कसा फायदा घ्यायला पाहिजे? मला तर वाटतं आता मेहकर शहरातील लोकांना आता जसं टेक्नॉलॉजी वाढत आहे, जग वाढत आहे, लोक टेक्नोसेव्ही होत आहेत, लोकांना बाहेर इंटरॅक्ट करणं, का लोकांना बाहेर दिसणं, आणि सर्वांना काय वाटतं की आपण प्रसिद्धी व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आता तुम्ही जो स्टुडिओ चालू केला खूप उत्तम उपक्रम आहे तुमचा. यामध्ये तुम्ही ते बाहेर लिहिलेलं की पॉडकास्ट आहे, त्याच्यानंतर रील्स आहे, त्याच्यानंतर आता तुम्ही फोटोग्राफी आहे, त्याच्यानंतर सेमिनार, काही ऑफिसचे तुमचे काही कार्यक्रम असतील, बड्डे, बेबी शॉवर, त्याच्यानंतर सेवानिवृत्तीचे, खूप चांगला उपक्रम आहे. आणि मला तरी वाटतं की ज्या मेकरमधले समजा कोणी पॉडकास्टसाठी येतात, पॉडकास्टचा भयंकर फॅड पडलेले लोकांना, की लोकांना पॉडकास्ट यासाठी हवा की काय माहिती आहे जे आपण आपल्याला भेटू शकत नाही. 2 तज्ज्ञ व्यक्ती असतात, कोणी राजकीय असेल, कोणी वैद्यकीय क्षेत्रातला असेल, कोणी बिझनेसमध्ये व्यावसायिक असेल, त्याच्यातले जे बारकावे असतात, ते बरोबर आपण आहे. समजा आम्हाला व्यवसाय करायचा, त्यातले बारकावे माहिती नाही. तुम्ही समजा तज्ज्ञ व्यक्ती बोलवला तर त्या तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन भेटत असतात, तर ती फ्री काउन्सिलिंग मागली. आणि हेच तुम्ही पुणे मुंबई गेले त्याचे पैसे असतात, राईट, ते पॉडकास्टमध्ये पण मोफत भेटत. त्याच्यानंतर तुम्हाला रील्स तयार करायचं असेल, रील्स तयार करण्यासाठी पण तुम्हाला अत्याधुनिक कॅमेरे, लोकांना आता शक्यतो लोकांना कॅमेरे भेटत नाही. तुमच्याकडे 2-2, 3-3 लाखाचे कॅमेरे आहेत, त्याच्याकडे तुमच्या एवढं सेटअप आहे, एवढं मोठं लाईट वगैरे आहे, त्याच्यानंतर त्यासाठी एवढं मोठं टीम आहे, आणि त्यानंतर एडिट करण्यासाठी एवढं चांगले पोर आहे, ते एक चांगला बॅकग्राऊंड भेटते. त्याच्यानंतर मग ऑफिससाठी पण एवढी जागा, त्याच्यानंतर प्रशस्त जे लागते सामाईन, आपण म्हणतो त्याला, जे असे माईक वगैरे. आणि कारण कोणतीही प्रेस कॉन्फरन्स घेताना सर्वात महत्त्वाचं मला तर वाटते आवाज पाहिजे, ऑडिओ सिस्टम. ऑडिओ सिस्टीम. तर त्यासाठी तुमच्याकडे तो पण चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही त्याला झूम मिटिंग पण होऊ शकते इथे. झूम मिटिंग करायला पण सोपं आहे. ही युनिक आयडिया खूप चांगली, लोकांनी मला तर वाटतं लाभ घ्यायला पाहिजे याचा. कारण की एवढा सेटअप बाहेर जाणं तो खूप कॉस्टली असतो, इथं तुम्ही कमी किमतीत ठेवणार आहे, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आज आपण मेहकर शहरात आय एम पॉसिबल नावाच्या स्टुडिओचा लोकार्पण सोहळा केला आणि त्या पॉडकास्ट सदरची सुरुवात आज सन्मान्य नगरसेवक निलेशजी मानवतकर, जे की युवा नगरसेवक आहेत, सॉरी चुकून नगराध्यक्ष आलं, मे बी जर का एससीचं रोस्टर पडलं तर होऊही शकतात. त्यामुळे जर एससी रोस्टर पडलं तर नगराध्यक्ष व्हायच्या भावी वाटचालीस आजच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. मूळ मुद्द्यावर येतो मित्रांनो. अशा स्टुडिओला आज माझ्या पुण्यामध्ये माझ्या स्टुडिओचं काम सुरू आहे. त्यावेळेस मला जर कुठला स्टुडिओ हायर करायचा तर मला 10,000 पर आवर असं रेंट त्याला देऊन माझं आजचं काम पुण्यामधनं सुरू आहे. मेहकर शहरात अतिशय म्हणजे ज्याला म्हणता येईल नो लॉस नो प्रॉफिट या थीमवर आपण एक चांगला प्रगल्भ एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा स्टुडिओ इथे ओपन केलेला आहे. या स्टुडिओमध्ये फोटोग्राफीपासनं व्हिडिओ शूट, कुठलं प्रेस रिलीफ असेल, पत्रकार परिषद असेल, एक छोटासा जर का छोटेखानी 50-60 लोकांचा कुठलाही कार्यक्रम असेल, ज्याला वाढदिवस म्हणता येईल, लग्नाचा वाढदिवस म्हणता येईल, रिटायरमेंट फंक्शन म्हणता येईल,
किंवा पत्रकार परिषद म्हणता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारचा मल्टिपल ज्याला फॅसिलिटी म्हणता येईल असा स्टुडिओ आपण मेकर शहरात घेतलेला आहे, सुरू केलेला आहे. सर्वांच्या लोकार्पणासाठी एक चांगला उपक्रम आपण सुरू केलेला आहे. निश्चितच मेकर शहरातील सर्वांनी म्हणजे उद्योजक असतील, राजकीय व्यक्ती असतील, कुठले तरी ज्याला हॉबी म्हणता येईल, गाणे म्हणण्याचा छंद असेल किंवा कुठलं तरी शूट करण्याचा, ब्रँड फोटो शूट असतील, व्हिडिओ शूट असतील, रील्स असतील किंवा तुमची डॉक्युमेंटरी असेल, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मार्केटिंग प्लस शूट जर करायचं असेल तर निश्चितच आपल्या स्टुडिओला आय एम पॉसिबल नावच ठेवलेलं आहे आपण, की जे कुठे शक्य होत नाही ते आपल्याकडे शक्य होतं. अशा प्रकारचा स्टुडिओ आपण ओपन केलेला आहे. या स्टुडिओत निश्चित या, एक वेळ अवश्य भेट द्या. आणि मित्रांनो, आम्ही आज 2 जुलैपासून एक स्कीम राबवतो. हे निश्चित तुम्ही आवर्जून ऐका, की कुठल्याही फर्म असेल किंवा पर्सनल इंडिव्हिज्युअल शूट असेल तर एक शूट आमच्याकडनं फ्री, ज्याच्यामध्ये एक रील्स आणि एक छोटंसं तुमचं 90 सेकंदाचं थोडंसं डॉक्युमेंटरी टाईप जे व्हिडिओ शूट करून प्रॉपर एडिट करून आमच्याकडनं तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे, निश्चित फोन करा आणि आमच्या कामाचा एक डेमो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आम्हाला संधी द्या. कुठलाही फर्म असेल, ज्यावेळी तुम्ही बोलवाल 1 दिवसाची तयारी प्रिपरेशन आम्ही तुम्हाला वेळ देऊ. त्या संदर्भात आमची टीम येईल आणि तुमच्या फर्मचं तुमचं इंडिव्हिज्युअल शूट करेल. तुम्हाला त्याचं फ्री ऑफ कास्ट म्हणजे कोणताही मोबदला न देता तुम्हाला आम्ही हे प्रोव्हाइड करणार आहोत. यामध्ये निश्चितच आमचा स्वार्थ आमच्या मार्केटिंगचा असणार आहे. परंतु जर कुठली गोष्ट तुम्हाला फुकट मिळते, एक 5-5 लाखाचे कॅमेरे घेऊन जर का कुठले लोक तुमचं शूट प्रॉपर शूट करून त्याचे प्रॉपर एडिटिंग करून जर तुम्हाला देत असतील तर निश्चितच सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा, हे यावेळी सर्वांना विनंती करतो. आणि आपण आज पॉडकास्टच्या स्टुडिओमध्ये आला आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि मित्रांनो, जाण्यापूर्वी एक गोष्ट निश्चित सांगेल, आमच्या फेसबुकच्या, इन्स्टाच्या, ट्विटरच्या, यूट्यूबच्या पेजला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ जाऊ द्या, जेणेकरून अशा बोलक्या व्यक्तीला आपण आपल्या स्टेजवर घेऊन यांचं मार्गदर्शन सुद्धा आपल्यासाठी मोलाचं ठरतं. आणि हे सगळं करत असताना निलेश भाऊंनी आज वेळ दिली, त्याबद्दल यांचं खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सुद्धा. मास्टर मला इथं बोलत, त्याच्यानंतर सगळे मास्टरचं आणि तुमचं खूप खूप आभार मानतो. आणि असेच लोक बोलत राहा आणि हाच चांगला कार्यक्रम बरं. ठीक आहे, थँक्यू.